हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दी चॅनल. तर आज मी शेअर करणार आहे समर सेल्फ केअर रुटीन. तर रात्री मी चिया सीड भिजत ठेवते आणि सकाळी मी ते नॉर्मल वॉटरमध्ये मिक्स करून दिवसभर कंझ्युम करते. असं नाही आहे की मी नेहमी चिया सीड वॉटरच पिते. कधी कधी बीटरूट, काकडी, लिंबू या गोष्टीही ॲड करते. पण महत्त्वाचं हे आहे की पूर्ण दिवस तुम्ही पाणी पिलं पाहिजे फॉर हायड्रेशन. उन्हाळ्यामध्ये 2 ते 3 लिटर पाणी पिणं गरजेचं आहेच आपल्या स्किन आणि हेअरसाठी. चला आता करूया हेअर केअर रुटीन फॉलो. समरमध्ये माझं रुटीन थोडं सिम्पलच असतं. समरमध्ये आपण थोडं बाहेर गेला की उन्हामुळे लगेच गरमी व्हायला लागते. स्काल्पमध्ये गरमी होऊन इचिंग होते आणि ह्युमिडिटीमुळे केस फ्रीझी होतात, हेअर अँड ड्राय, रफ, डॅमेज होतात आणि याला मॅनेज करणं मला खूप अवघड जातं. समरमध्ये मी करते हॉट हेअर ऑइलिंग. आता तुम्ही म्हणाल समरमध्ये हेअर ऑइलिंग कोण करतं या हॉट ऑइलिंग कोण करतं, पण हेअर ऑइलिंग करणंही इम्पॉर्टंट आहे ना. आता मी इथे यूज करते कोकोनट ऑइल प्लस कॅस्टर ऑइल आणि फ्यू ड्रॉप्स ऑफ रोजमरी इसेन्शियल ऑइल. त्यांना डबल बॉइलिंग मेथडने थोडं बॉईल करायचं जेणेकरून ते ऑइल थोडं लाईट होईल. तर ऑइलिंग करायच्या आधी मी हेअरना कोंब करून घेते. मी केस विंचरताना नेहमी लाकडी कंगवाच वापरते. याने केस गळत नाहीत, केसांमध्ये फ्रिक्शन ज्यादा तयार होत नाही, ब्लड सर्क्युलेशन इन्क्रीज होतं, हेअर ब्रेकेज कमी होतं. मी चांगल्या प्रकारे केस विंचारून घेते. केस विंचारून नंतर मी हेअर स्कॅल्प मसाज करून घेते फॉर 5 to 7 मिनिट. मी मसाज सर्क्युलर मोशनमध्ये करते जेणेकरून केसात गुंता नाही होत. स्कॅल्प मसाज हेअर ग्रोथ ही बूस्ट करतो, हेअर रूटला ॲक्टिव्ह करतो आणि या मसाजने ब्लड सर्क्युलेशन ही इन्क्रीज होतं. त्याने हेअर ग्रोथ ही डबल होते आणि हेअरफॉल ही खूप प्रमाणात कमी होतो. देन मी ऑइलिंग करून घेते ऑन स्काल्प अँड लेंथ अल्सो. याने तुमची हेअर ग्रोथ होते आणि केस गळती खूप प्रमाणात कमी होते. एकदम रफली ऑइलिंग नाही करायची, हलक्या हाताने करून घ्यायची आहे. नेक्स्ट मी एक DIY हेअर नरिशमेंट मास्क प्रिपेअर करणार आहे. समर हेअर ट्रीटमेंटसाठी मस्ट हॅव आहे. तुम्ही प्लीज हे हेअर मास्क एकदा ट्राय करा या समरमध्ये आणि तुमचा रिझल्ट माझ्याशी शेअर करा. याने तुमची जेही हेअर प्रॉब्लेम असेल ती गायब होईल. सो तुम्ही प्लीज हा ट्राय करा. हा हेअर मास्क तुमच्या केसांना इंटेन्स डीप हायड्रेशन प्रोव्हाइड करेल. जे आपले सन डॅमेज हेअर असतात त्यांना हे चांगल्या प्रकारे सरळ करेल, स्काल्पला सूथ करायला मदत करेल आणि केसातील कोंडा कमी करायला मदत करेल आणि केसांमध्ये शाईन ॲड करेल. त्यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे ॲलोवेरा जेल. घरचं असेल तर अतिउत्तम. त्यात तुम्हाला ॲड करायचं आहे दही अकॉर्डिंग टू युअर हेअर लेंथ. देन त्यामध्ये मध ॲड करायचा. देन हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि स्काल्प आणि लेंथवर चांगल्या प्रकारे अप्लाय करायचं आणि याला ॲटलिस्ट 30 to 45 मिनिट ठेवायचं. आता मी वापरते डिटॅन मास्क, जो मी घरीच प्रिपेअर केला आहे. हा डिटॅन मास्क स्किनवर जे टॅनिंग असेल ते रिमूव्ह करायला मदत करेल. या मॅजिकल डिटॅन मास्कला प्रिपेअर करायला सगळ्यात आधी तुम्हाला पाहिजे बेसन प्लस दही प्लस कॉफी. याची पेस्ट बनवून घ्यायची आणि DIY डिटॅन मास्क बनून तयार आहे. हा फेसवर इव्हनली अप्लाय करायचा. हा वाला डिटॅन मास्क पॉवरफुल समर नॅचरल रेमेडी आहे, जो तुमचा सनटॅन रिमूव्ह करेल, तोही चांगल्या प्रकारे. डल स्किनला ब्राईट करायला हेल्प करेल. तुम्हाला कोणतंही इरिटेशन असेल तर त्यालाही कमी करायला मदत करेल. आपण यात ॲड केलंय दही, जे तुमची स्किन हायड्रेट ठेवायला मदत करते. कॉफी टॅन रिमूव्ह करायला मदत करते. याला 15 मिनिट ठेवा आणि नॉर्मल वॉटरने तोंड धुवून घ्या. चला त्यानंतर आपण करणार आहे मॅनिक्युअर. हे एकदम सिम्पल आणि सोपं असणार आहे, एकदम इझी फिझीचा. तर सगळ्यात आधी पाहिजे वॉर्म वॉटर. तुमचे हँड्स टॉलरेट करू शकतील तेवढंच घ्या. देन त्यात ॲड करायचं सॉल्ट आणि तुम्ही शॅम्पू या बॉडी वॉशही ॲड करू शकता. इथे मी ॲड करते बॉडी वॉश आणि याला चांगला मिक्स करायचं आणि सिम्पली आपल्या हातांना यात डुबवून ठेवायचं अराउंड 15 ते 20 मिनिटसाठी. माझा तर जेवढं मन होईल तेवढा वेळ यात हँड्स डिप करून ठेवते. तुमच्या हातावर जेवढी डर्ट असते ना ते निघते. आणि समर्समध्ये मी यासाठी करते कारण हातावर जेवढी डर्ट आहे, टॅनिंग आहे, सर्व रिमूव्ह होते आणि हात असे सॉफ्ट होतात. त्यानंतर आपण जो डिटॅन मास्क बनवला होता तोच हँड्सवरही लावतीये.
आणि त्या मास्कला तुम्ही ॲज अ बॉडी मास्कही यूज करू शकता. हे पूर्ण हाताला लावून जेंटली मसाज करायचं आहे, जेणेकरून डेड स्किन टॅनिंग रिमूव्ह होईल. हे मॅनिक्युअर खूप सिंपल आहे, काही जास्त तामझाम नाही करायचं आहे आणि एकदम फटाफट होऊन जाईल. तुम्ही हे घरीच ट्राय करा आणि रिझल्ट माझ्याशी नक्की शेअर करा. नाव इज शॉर्ट टाइम आणि तुम्ही बघू शकता मी यूज करते बॉडी स्क्रब, जो मी घरीच बनवला आहे. हा आहे DIY कॉफी स्क्रब. याचे बेनिफिट काय सांगू तुम्हाला, खूप अमेझिंग आहेत. एकदम मस्त प्रकारे स्किन एक्सफोलिएट करायला मदत करते. त्यासाठी आधी घ्यायचे कॉफी. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कॉफी घेऊ शकता. त्यानंतर त्यात ऍड करायचं शुगर आणि खोबरेल तेल. दॅट्स इट. या स्क्रबने बॉडीवर चांगल्या प्रकारे स्क्रब करायचं, मी चांगल्या प्रकारे एक्सफोलिएशन करायचं आहे. याने बॉडीवर जो घाम असतो, सनस्क्रीनचा बिल्डअप असतो आणि जो टॅन असतो तो चांगल्या प्रकारे रिमूव्ह होतो. तुमची स्किन सॉफ्ट आणि ग्लोई दिसेल. बॉडी स्क्रबिंग कंप्लीट झाल्यानंतर मी वापरते बॉडी वॉश. यासोबत मी वापरते एक्सफोलिएटिंग ग्लोव्ज. तुम्ही जर का चांगल्या ग्लोव्जच्या शोधात असाल तर दीज आर दी अमेझिंग ग्लोव्ज. एकदा वापरून बघाच तुम्ही. मी या व्हिडिओमध्ये टॅग करते. हे ग्लोव्ज एवढे मस्त आहेत ना, आय मीन लेजिट. तुम्ही एकदा वापरून बघाच. हे तुमच्या बॉडीला एक्सफोलिएट करायला मदत करेल, डर्ट रिमूव्ह करेल. गाय शॉवर कंप्लीट झालाय आणि एवढा फ्रेश फील होतंय, एकदम क्लीन फील होतंय. समटाईम्स आपल्या बॉडीला, स्किनला, हेअरला, माइंडला सुद्धा सेल्फ केअरची गरज असते. बिझी लाईफमधून थोडा वेळ काढून हे रिच्युअल फॉलो करा आणि अशा अमेझिंग व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि हा व्हिडिओ हेल्पफुल राहिला असेल तुमच्यासाठी तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली कॉमेंट सेक्शनमध्ये मला अजून कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवले पाहिजेत ते सजेस्ट करा. आणि तुम्हाला व्लॉग्स पाहायला आवडतील का तेही मला एकदा कॉमेंटमध्ये सांगा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.